जय शिवराय भावनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही पाहता सोपू ग्राफिक्स यूट्यूब चॅनल। तर भावनो, आज आपण जबरदस्त आणि कडक एडिटिंग करणार आहोत, ते म्हणजे नवरात्र उत्सव सण या सणानिमित्त जबरदस्त एडिटिंग करणार आहोत। तर भावनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे 200 लाईकचा टार्गेट दिलेला भावनो, 200 लाईक कंप्लीट करा। आणि भावनो, 200 लाईक कंप्लीट झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण हे मटेरियल सर्व सेंड करणार आहे। आणि भावनो, मटेरियल जे फाईलला पासवर्ड आहे, तर ते पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये दिले आहे भावनो, म्हणजे एकच स्टेप दिली आहे या व्हिडिओमध्ये। तर भावनो, ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। कृपया करून भावनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। आणि भावनो, तुम्हाला जर काही डेली मटेरियल पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे भावनो, त्या लिंकवर क्लिक करून ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। आणि भावनो, तुम्हाला जर मला काही पर्सनल मेसेज करायचा असेल तर आपला इंस्टाग्राम आय डीला मेसेज करा, मेसेज करून फॉलो पण करा भावनो, कारण कसं आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त मेहनत लागते। तर भावनो, कृपया करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि भावनो, पासवर्ड व्यवस्थितपणे तुम्हाला दिसेल। आणि भावनो, चला वेळ एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक लीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक लीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं। तर भावनो, स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला मी सर्व काही मटेरियल दिलेलं आहे, ते मटेरियल तुम्हाला पहिले डाउनलोड करायचं आहे, म्हणजे जीप फाईल एक्सट्रॅक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला असं मटेरियल तुम्हाला मिळणार। आणि मटेरियल मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरती जे बॅकग्राऊंड बनवलेलं आहे भावनो मी, हे बॅकग्राऊंडला तुम्हाला काय करायचं आहे, त्या पेजवर क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट आपल्या पिक्सर्टमध्ये म्हणजे आज जो एडिटिंग होणार आहे त्याचा जो मेन पॉईंट आहे, म्हणजे ते पिक्सर्ट ॲप्लिकेशन त्या पिक्सर्टमध्ये ॲड करायचं आहे। तर या ॲप्लिकेशनचा लिंक पण आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे भावनो, काही टेन्शन घ्यायचं काम नाही, पूर्ण तुम्हाला मिळणार फ्रीमध्ये। तर फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व मटेरियल पण प्रोव्हाइड केली आहे भावनो, काही टेन्शन नाही। आणि भावनो, आपल्या पहिले काय करायचं आहे, रेसाईज करायचं आहे। तर भावनो, काय करायचं आहे, तुम्हाला जर टूलमध्ये जायचं आहे आणि रेसाईजवर क्लिक करून ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथं 6 टाकून रेसाईज करायचं आहे। आणि खाली तुम्हाला 2289 दिसेल, तर ते 2289 तुम्हाला इथं टाकायचं आहे। टाकल्यानंतर परत तुम्हाला इथं रेसाईजवर क्लिक करायचं आहे। असं केल्यानंतर भावनो, तुम्हाला काय करायचं आहे, ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मी आता पेनजी दिली, ती पेनजी तुम्हाला इथं ॲड करायची, तो म्हणजे आपला मंदिरचा पेनजी आहे भावनो, ते पेनजी तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर भावनो, तुम्हाला इथं वरती करायचं आहे, त्याला वरती केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आपला जो ओपेसिटी आहे ते कमी करायचे। कमी केल्यानंतर भावनो, तुम्हाला इथं एरियाचा ऑप्शन दिसेल वरती, एरियाचं ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते एरिया थोडंसं वाढवून घ्यायचं। हा सेटिंग तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपलं हे असं डायरेक्ट तुम्हाला इथं वरती सेव्ह करून घ्यायचा आहे। हा जो पेन सेव्ह करायचा आहे, सेव्ह केल्यानंतर परत तुम्हाला ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे। ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे, नंतर आपल्याला डायरेक्ट आपल्या देवीचा फोटो इथं ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर इथं ॲड ऑप्शनवर जायचं आहे। असं आल्यानंतर भावनो, काय करायचं, मला आपला जो देवीचा पेन आहे त्याला आपण थोडंसं इरेस मारायचा आहे, म्हणजेच आपला बॅकग्राऊंड, आपला जो बॅनर आहे एकदम जबरदस्त वाटेल। तर इथं इरेस मारून घ्या भावनो थोडंसं। भावनो, एकदम जबरदस्त व्हिडिओ बॅनर होणार आहे। कृपया करून व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला पण समजेल आणि तो पूर्ण मटेरियल डाउनलोड केल्यानंतर एकदम भारी तुम्ही पण बनवशाल। तर काय भावनो, व्हिडिओ पूर्ण पहा। असं केल्यानंतर भावनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी एक लाईट पेनजी दिली आहे, म्हणजे तो लाईट पेनजी तुम्हाला इथं ॲड करायचे। ॲड फोटोवर क्लिक करा नवीन, आणि इथं लाईट पेनजी मी दिली आहे, लाईट पेनजी, तर तुम्हाला ती लाईट पेनजीवर इथं ॲड करायची। ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं ॲडवर क्लिक करून डायरेक्ट आपल्या ब्लेंड ऑप्शन दिसणार भावनो, तुम्हाला इथं ब्लेंडवर क्लिक करून ते स्क्रीनचे ऑप्शन दिसेल, आणि इथं साईज वाढल्यानंतर ते लेअरचा वरती जो लेअरचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून मूव डाऊन करायचा आहे। असं केल्यानंतर तर भावनो, आपल्याला डायरेक्ट थोडंसं ॲडजस्टमेंट करून तो डायरेक्ट वरती सेव्ह करून द्यायचा आहे, डायरेक्ट सेव्ह करून द्यायचा आहे। असं केल्यानंतर भावनो, एकदम जबरदस्त आपला जो क्वालिटी आहे, एकदम जबरदस्त क्वालिटी बन झालेला आहे। तर भावनो, तुम्हाला परत इथं फोटो ॲडवर क्लिक करून तुम्हाला जो PNG मी आता पिक्सेल लॅबमध्ये बनवलेली आहे भावनो, ती PNG तुम्हाला इथे ॲड करायची। तर भावनो, सर्व काही मिळेल तुम्हाला, फक्त जीप फाईल पासवर्डसाठी आपला व्हिडिओ पूर्ण पहा। तर ॲडवर क्लिक करायचं आहे। असं क्लिक केल्यानंतर भावनो, इथं वरती जायचं, तुम्हाला इथं थोडी साईज कमी करायची लागत तर असं केल्यानंतर भावनो, तर नंतर तुम्हाला लगेच ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे। आणि जो मी आता
टेक्स्ट म्हणजे हा जो टेक्स्ट तयार केला आहे, निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा, तर हा टेक्स्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. हे बघा आणि लगेच तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेव्ह करून घ्यायचं आहे. जास्त लोड पडणार नाही, त्याच्यामुळे सेव्ह करून द्यायचं भानो. कोणता पण जो मी आता PNG वापरत आहे ते PNG पूर्णपणे तुम्हाला डायरेक्ट सेव्ह करायचे. एक PNG वापरले की डायरेक्ट सेव्ह करायचं. असं केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड फोटोवर क्लिक करून तर आपण एक बॉक्स PNG ॲड करणार आहे. म्हणजे मी सर्व काही तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे, म्हणजे सर्व मी आता पिक्सेल लॅबमध्ये बनवलेलं आहे, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. तर ही PNG जी आहे तर तुम्हाला इथं अशी या पद्धतीने तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर भावनो काय करायचं आहे तुम्हाला, परत तर डायरेक्ट सेव्ह करून द्यायचं आहे. सॉरी, सेव्ह नाही करायचे भावनो तुम्हाला. असं केल्यानंतर तुम्हाला मी जे आता फोटो ॲड करून दाखवणार आहे, लाईव्ह फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो भावनो. तर ते PNG हा PNG ॲड करतो भावनो तुमच्यासमोर. थोडी झूम करून द्यायचं भावनो व्हिडिओला. हां भावनो, असं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ब्लेंड ऑप्शन दिसणारच आहे तुम्हाला. तर स्क्रीन मल्टिप्लाय असं झाल्यानंतर डार्कन लाईट ओव्हरले ॲड. तर भावनो काय होत नाही, तर आपल्याला काय करायचं आहे परत तर आपल्याला काय करायचं आहे, इथं मल्टिप्लाय आहे ना, तर वरती इरेसवर क्लिक करून डायरेक्ट आपल्याला ते पूर्ण इरेस मारायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ मी सेपरेट टाकला आहे भावनो, ते बॉक्स कसे ॲड करतात सर्व काय, पण तुम्हाला ते पण व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे एकदम जबरदस्त आहे. असं झूम करून भावनो एक तर ॲरेस मारून घ्या. असं केल्यानंतर भावनो परत तुम्हाला एक फोटो ॲड करायचा आहे. तो फोटो तुम्हाला सॉरी भाई, आपण काय करू त्याला आता डायरेक्ट इथं सेव्ह करून टाकू. म्हणजेच सेव्ह केल्यानंतर आपला जो फोटो ॲड करेल म्हणजे तो इथं जास्त जोर नाही जाणार. म्हणजे जो पिक्सल आहे तो प्रॉब्लेम देत असतो भावनो. काय करायचं नाही, डायरेक्ट सेव्ह करून द्यायचं आहे. असं केल्यानंतर भावनो तुम्हाला लगेच दुसरा PNG जो आहे ते ॲड करायचा आहे. भावनो मी माझे फोटो ॲड करत आहे, तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे. असं केल्यानंतर भावनो इथं याला पण काय करायचं आहे, ब्लेंडमध्ये जाऊन इथं मल्टीप्लाय करायचं आहे. नाही तर इरेसवर क्लिक करून तर हे जे खालचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला ते सर्व इरेस करून टाकायचं आहे. म्हणजे आपला बॅनर एकदम झकास वाटेल. हे बघा ना, एकदम जबर वाटला की नाही. तर असं करायचं आहे तुम्हाला. अजून दुसरा फोटो इथं ॲड करायचा आहे. मी लगेच सेव्ह करतो भावनो. तर दुसरं PNG ॲड करू. आणि भावनो PNG HD मध्ये PNG कसे करतात, म्हणजे PNG कसं काय बनवतात ते त्याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकणार आहे. तर भावनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण कसं आहे, दुसरा जो PNG कसे काय तयार करतात एकदम HD मध्ये त्याच्यावर पण व्हिडिओ टाकूत आपण. आणि भावनो व्हिडिओ कसा वाटला त्याचा पण तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. तर डायरेक्ट इथं ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन तर डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर इरेसवर ऑप्शनवर जायचं आहे. तर खाली इरेस मारून घ्यायचा आहे. झूम करून भावनो पूर्ण मटेरियल एकदम जबरदस्त आहे. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. 200 लाईक कंप्लीट झाल्यानंतर मी तिथं सर्व शेअर करणार आहे. आणि डायरेक्ट इथं वरती सेव्ह करून द्यायचं आहे. असं केल्यानंतर भावनो परत तुम्हाला एक इमेज इथं ॲड करायचा आहे. जे 4 ग्रुप बॅनर आहे भावनो, तुम्हाला तुमचा फोटो इथं ॲड करायचा आहे. इथं ब्लेंडमध्ये परत जायचं आहे भावनो. ब्लेंडमध्ये तर मल्टिप्लाय करून लगेच इरेसवर क्लिक करून इरेस मारून घ्यायचा लगेच. थोडंसुद्धा राहू द्यायचं नाही भावनो. कसं आहे प्रॉब्लेम होईल. तर भावनो हे फोटो आपण पिक्सेल लॅबमध्ये ॲड करून तयार करतो. तर भावनो मी डायरेक्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न सांगत आहे.
म्हणजे तुम्हाला पण कळेल, एकदम जबरदस्त वाटेल आणि तुम्हाला पण शिकण्यात मजा येईल. भावांनो काय टेन्शन घ्यायचं काम नाही. तर इरेस मारायचा आहे. हे जबरदस्त आपले फोटो ॲड झाले भावांनो, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. तर वरती सेव्ह करून द्यायचं आहे. याला पण सेव्ह करायचं आहे. असं केल्यानंतर भावांनो परत तुम्हाला मी जे आता PNG दिली तर ती PNG तुम्हाला इथं ॲड करायची आहे. तर भावांनो मी एक जो श्लोक आहे, श्लोकची PNG नाव तयार केली आहे भावांनो. या देवी सर्व भूतेषु असं काही नाव टाकलेलं आहे भावांनो मी. हे तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला लगेच आपलं जो सेव्ह करायचा आहे, वरती डन करायचा आहे. डन केल्यानंतर परत तुम्हाला फोटो ॲडमध्ये जायचं आहे. फोटो ॲडमध्ये गेल्यानंतर भावांनो तुम्हाला मी शुभेच्छुक सर्व मित्र परिवार हे PNG पण दिली आहे भावांनो. तर ही PNG तुम्हाला इथं ॲड करायची आहे. असं ॲड केल्यानंतर भावांनो याला पण तुम्हाला डन करायचं आहे. वरती डन केल्यानंतर परत फोटो ॲडमध्ये जायचं आहे. आणि मी जे एक PNG तयार केली ते PNGला तुम्हाला इथं ॲड करायचे. तर भावांनो इतके मटेरियल कोणी देणार नाही, तर आपण देतो. हे मटेरियलला याला काय करायचं, इथं लेअरचा ऑप्शन आहे, तर इथं डुप्लिकेटवर क्लिक करून इथं तुम्हाला असं म्हणजे बॅनर आहे जगाच वाढेल भावांनो. आणि भावांनो मी याच्यावरती 2-3 PLP 3 PLP दिली आहे भावांनो. तो व्हिडिओ पण पाहून घ्या. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे भावांनो. तर ते पण एकदम जबरदस्त PLP फाईल आहे भावांनो. जबरदस्त आपला आला आहे. तर इथं वरती डन करून द्या भावांनो. असं केल्यानंतर परत फोटो ॲडमध्ये जायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो आता आपला डेट आहे ते डेट तुम्हाला इथं टाकायचे आणि थोडी ऑपिसिटी कमी करायची. सॉरी इथं नाही, तुमच्या पद्धतीनुसार करा भावांनो. हां थोडी ऑपिसिटी कमी करून द्यायची भावांनो इथं. असं केल्यानंतर भावांनो वरती डायरेक्ट सेव्ह करून द्यायचं आहे. आणि भावांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा. आणि व्हिडिओ कसा आवडला तर एकदम भावांनो एकदम जबरदस्त कमेंट करा. आणि भावांनो धन्यवाद. आणि भावांनो काय करायचं आहे, तर तुम्हाला इथं सेव्ह करायचं जर असेल तर इथं ड्रॉ ऑप्शनमध्ये जायचं आहे. ड्रॉमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असं करायचं आहे झूम इन. आणि इथं वरती जो 3 डॉट आहे त्याच्यावर क्लिक करून म्हणजे आपला HD पद्धतीने आपला जो बॅनर आहे तो आपल्या सेव्ह टू गॅलरीमध्ये येईल. तर सेव्ह टू इमेजवर क्लिक करून तर आपला बॅनर भावांनो पहा तर तुम्ही एकदम HD मध्ये आलेला आहे. एकदम HD मध्ये आपला बॅनर आलेला आहे. जबरदस्त आपला बॅनर आला. आणि भावांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करून नक्की कमेंट करून सांगा. तर भावांनो धन्यवाद.